जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी सुभेदार कुणाल मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरेंचं 13 वर्षाचे मुक्काम लावेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर बरीच मोडतोड केली जाते. आत्ता नुकताच एक ट्रेलर परवा दिवशी बघितला, त्याच्यात खलील का शिवाजी असा चित्रपटाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये बरेच थक्क करणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांना रायगडावर मस्जिद बांधून दिलेली आहे. त्याचबरोबर 11 त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते, 35% फौजेत मुसलमान होते. तर ह्या गोष्टी सगळ्या ऐकिवेत, याला कुठंही कागदोपत्री पुरावे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या सैन्यांमध्ये मुसलमान ठेवले नाहीत आणि जे होते ते हिंदू होते आणि ज्यांना महाराजांबद्दल प्रेम होतं त्यांना नंतर महाराजांनी कन्वर्ट करून घेतलं. ते मुसलमान कसे असू शकतात? जर हिंदूंलाच तुम्ही कन्वर्ट करून मुसलमान केलं आहे आणि महाराजांसाठी परत ते कन्वर्टेड माणसं परत महाराजांजवळ आली, महाराजांनी त्यांना परत कन्वर्ट करून हिंदू करून घेतलेले, कुठंही नंतर कागदपत्रामध्ये एकही मुसलमान नावाचा उल्लेख नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय करताना स्वतः आपल्या सावत्र बंधूंना श्री व्यंकोजीराजेंना एक पत्र पाठवलेलं आहे की तू तुर्कियांची फौज ठेवलीस, मुघलांची फौज बरोबर बाळगतोयस, तू कसं काय राज्य करू शकतोस? ते पात्र नाहीत, त्यांना जवळ करून तुम्ही कधी राज्य स्थापित करू शकत नाही. हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे. कुठल्याही मस्जिदीला महाराजांनी काहीच दिलेलेचा असे काही उल्लेख नाहीत. उगाच खोटा इतिहास तयार करून येड बनवायचं काम चालू आहे. तर मी सर्वांना एक हात जोडून विनंती करतो की अशा खोट्या इतिहासाला जास्त दुजरा देऊ नका. आणि मी खलील का शिवाजी या चित्रपटाचा जाहीर निषेध करतो की हे जे काही त्यांनी त्यात वाक्य टाकलेले आहेत किंवा चुकीचा इतिहास त्या चित्रपटात दाखवला गेलेला आहे तो काढून टाकावा आणि अन्यथा चित्रपट आम्ही कोणत्याही थिएटरला चालून देणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.